आजच्या भाजीसाठी बटाटे उकडून घेतलेत। वाटण्यासाठी एक कांदा, एक टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण वाटून घेतलेलं आहे। तेल चांगलं तापलं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं चांगलं परतून घेतलं। वाटून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्येच। लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरे पावडर, हिंग आणि ओवा, बडीशेप घालून घेतली। हे सर्व वाटणासह तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं। वाटण चांगलं परतलं की त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, कापलेली छानशी कोथिंबीर देखील परतून घेतली। या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे मंद आचेवरती। थोडंसं परतलं गेलं की वाटण जर सुकं वाटत असेल तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि वाटणामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे हे वाटण करपणार नाही आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतलं जाईल छानसं। आजच्या भाजीला आपण खूप जास्त सुकंही बनवणार नाही आणि खूप जास्त त्याच्यामध्ये रस्सा देखील बनवायचा नाही। आता या वाटणा एवढंच मी त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलंय, कारण आपण जो कांदा आणि टोमॅटो वाटून घेतलं होतं ते कच्चंच होतं। तर हे वाटण चांगलं परतण्यासाठी झाकण ठेवून मंद आचेवरती छान असे वाटण आपल्याला परतून घ्यायचे चांगलं तेल सुटेपर्यंत। आणि जो कच्चा कांदा आणि टोमॅटो आहे, हिरव्या मिरच्या कच्च्याच आहेत, त्या देखील चांगल्या परतल्या जातील आणि भाजीची छान अशी चव येईल। तर तुम्ही बघू शकता वाटण असं छानसं हलकं झालेलं आहे। त्याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता याच्यामध्ये आपण घालतोय उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी। हे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत। उकडून घेतलेल्या बटाट्याची भाजी खूप प्रकारे करता येते। ही थोडीशी वेगळी पद्धत, म्हणजे खूप सुकी नाही आणि खूप रस्सा देखील नाही अशी आपली ही भाजी, थोडीशी ओलसर, कारण आपण वाटणामध्ये जे पाणी घातलेलं आहे। तुम्ही अजून थोडंसं पाणी घालू शकता, तर मी इथे अर्धा कप पाणी अजून घातलेलं आहे। छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची। आता इथे आपण चवीनुसार मीठ घालूयात। हे मीठ घालताना अंदाज घ्यायचा आहे, कारण आपण वाटण परतताना देखील थोडंसं मीठ घातलं होतं। तर हे पहा, अशा पद्धतीने मस्त अशी ही बटाट्याची भाजी मिक्स करून घ्यायची आणि मंद आचेवरती हिला छानशी उकळी काढायची। 3 मिनिट तरी मंद आचेवरती छान अशी भाजी उकळून द्यायची। मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी, बटाट्याचे कालवण तुम्ही म्हणू शकता। झाकण ठेवून मंद आचेवरती मी त्याला उकळी काढते, तर बघाल तुम्ही खूप छान अशी, जशी की मसाला पनीरची भाजी होते तशीच एकदम झक्कास अशी पनीरची भाजी जशी बनते तशीच आपली ही उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार आहे। डब्यासाठी देखील अतिशय उत्तम पर्याय आहे। नक्कीच एकदा करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीजसोबत, ब्लॉगसोबत। तोपर्यंत हे बटाट्याचं कालवण कसं झालेलं आहे नक्कीच सांगा आणि एकदा करून पहा। बटाट्याच्या खूप प्रकारच्या भाज्या केल्या जातात। बटाट्याची सुकी भाजी देखील आपण करतो। तर अशी थोडीशी ओलसर, थोडीशी ग्रेव्ही असलेली ही छान मस्त झणझणीत भाजी एकदा करून पहा आणि कसे वाटले गोल्डन फूड रेसिपीज आणि व्लॉग्सला नक्की कळवा। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।